सुप्रभातं छात्राः, नमो नमः। अद्य वयं सर्वे सप्तमः पाठः सुक्तिसुधा पठामः। गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण सगळेजण सातवा जो पाठ आहे सुक्तिसुधा तो अभ्यास करणार आहोत. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु. म्हणजे काय की संस्कृत भाषा ही सुभाषितांनी अलंकृत केलेली आहे. द संस्कृत लँग्वेज इज अडॉर्न बाय दी सुभाषितानी. सुभाषितेभ्यः उद्धृता नैकविधः संस्कृतसूक्तयः न केवलं संस्कृते अपि तु अन्यभाषासु अपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. म्हणजे संस्कृत भाषेभ्यः उद्धृताः दोज सुभाषितानि which are included from Sanskrit included in Sanskrit language. न केवलम संस्कृते, these are not only for the Sanskrit but for the other languages also these are very useful. म्हणजे संस्कृत भाषेतून जी सुभाषित उद्धृत केलेली आहेत ती फक्त संस्कृतसाठीच नाही तर इतर अन्य भाषांमध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत. प्रायः जनाः संपूर्ण सुभाषितं न स्मरन्ति परंतु सूक्तयः तेषां जीवाग्रे तिष्ठन्ति. प्रायः प्रायः पूर्वी लोक पूर्ण सुभाषित पाठ नाही करायचे परंतु त्यातले जे श्लोक आहेत ते मात्र त्यांच्या जिभेवरती नेहमी असायचे. भाषा वैभव वर्धयन्त्यः एतादृशः सूक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्याः स्मर्तव्याः च. भाषा वैभव वर्धयन्त्यः म्हणजे भाषेतलं वैभव जर आपल्याला वाढवायचं असेल तर प्रत्येकाने अशा प्रकारच्या सुभाषितांचा नक्कीच अभ्यास करावा. अशी सुभाषित जी आहेत ती नक्कीच पठण करावं त्यांचं आणि स्मरण सुद्धा करावं म्हणजे नेहमीच ती सुभाषित तुम्हाला उपयुक्त ठरतील. तर आपण आता काही श्लोक इथे बघणार आहोत. पहिला श्लोक आहे न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. इथे ना विद्येची महती सांगितलेली आहे. दे हॅव गिवन द इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेज विद्या. न चोरहार्यम म्हणजे काय न चोरहार्यम जिला कुणीही चोरू शकत नाही. Nobody can steal this vidya or knowledge. न च राजहार्यम किंवा it is a way. न च राजहार्यम the wealth is knowledge is the best. न च राजहार्यम कुठलाही राजा सुद्धा तिला काढून घेऊ शकत नाही. न भ्रातृभाज्यम कुठल्याही दोन भावांमध्ये तिची विभागणी करता येत नाही. नाच्या भारकारी ती जास्त असली म्हणून तिचं कधी ओझं वाटत नाही किंवा आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे म्हणून त्याचं ओझं होणं असंही कधी होत नाही. व्यये कृते वर्धत एव. व्यये कृते म्हणजे ती आपण व्यय म्हणजे खर्च केली असता इतरांना दिली असता. वर्धते एव म्हणजे आपल्याकडचं जे ज्ञान आहे आपण जेव्हा ते ज्ञान इतरांना देतो तेव्हा इतरांना ते ज्ञान दिल्यामुळे आपल्याकडचंच ते ज्ञान आणखीन जास्त वाढतं. एवं नित्यम अशा प्रकारे नेहमीच विद्याधनम सर्वधनम प्रधानम अशा प्रकारे विद्यारूपी धन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असं धन आहे. प्रधान असं धन आहे. सो व्हॉट इज गिवन ओव्हर हिअर. The wealth of the knowledge is the best of the wealth. It cannot be stolen by thieves, nor it can be taken away by any king. It cannot be divided among the brothers, nor it does weigh on one as a burden. पुढचा श्लोक बघूया. अयम निजः परो वेति गणना लघु चेतसा उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. म्हणजे असं अयम निजः परो वेति. अयम निज म्हणजे हा माझा आहे. हा परका आहे. गणना लघु चेतसा अशा प्रकारची गणना जी आहे ना ती छोटं मन असलेली लहान मन असलेली माणसं करतात. उदारचरिताना ज्यांचं मन खूप मोठं आहे त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकम
त्यांच्यासाठी संपूर्ण सृष्टी हेच त्यांचं कुटुंब आहे. म्हणजे काय की जी माणसं हा माझा आहे, हा परका आहे, असं सतत इतरांबद्दल विचार करतात. म्हणजे हा माझा आहे म्हणून मी त्याला महत्व द्यावं, हा दुसरा कोणी परका आहे म्हणून त्याला फारसं महत्व न देणं, असं जे वागणं आहे हे लहान मन असलेल्या माणसांचं असतं. उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. पण ज्यांचं मन खूपच उदार आहे, अशांसाठी मात्र हे संपूर्ण विश्व, संपूर्ण वसुधा म्हणजे पृथ्वी, हे त्यांना कुटुंबच वाटत असतं. म्हणजे ते संपूर्ण जगातील सगळ्या माणसांना स्वतःचे नातेवाईक, स्वतःच्या कुटुंबातील सदस्य मानतात. सो दिस इज माय ओन और दिस इज ए स्ट्रेंजर, such is a consideration of narrow-minded persons. But for the broad-minded persons, the whole world is a family. त्यांचं मन खरंच खूप मोठं आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्यांचं कुटुंब आहे. आता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये झाडांचं महत्व, नद्यांचं महत्व, गाव म्हणजे गाय यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम इदं शरीरम. परोपकार करण्यासाठी, दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी फलंती वृक्षाः, हे वृक्ष जे आहेत ते नेहमी जी फळं देतात ती दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी देतात. परोपकाराय वहन्ति नद्यः, नद्या वाहतात त्या सुद्धा स्वतःचं पाणी इतरांना देतात, त्या बदल्यात त्या कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा धरत नाहीत. परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकार करण्यासाठीच गाय दूध देत असते. गाय सुद्धा जेव्हा आपल्याला दूध देते, ती त्यावेळेस कुठल्याही मोबदल्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवत नाही. तसंच परोपकारार्थम इदं शरीरम, तसंच माणसाचं हे शरीर जे आहे ते सुद्धा दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी आहे, दुसऱ्यांना सतत मदत करण्यासाठी आहे. हे माणसाने सुद्धा, जसं झाडं कुठल्याही गोष्टीची आपल्याकडनं अपेक्षा ठेवत नाहीत, नद्या जेव्हा आपल्याला पाणी देतात त्या सुद्धा आपल्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीत, गाय जेव्हा दूध देते ती सुद्धा आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीत, तसंच हे शरीर सुद्धा, माणसाचं शरीर सुद्धा नेहमी परोपकारासाठीच असावं, म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. कारण जर आपण या सगळ्यांकडून इतक्या गोष्टी शिकलोय तर त्या आपण सुद्धा आचरणात आणायला हव्यात. आणि याच हिशोबाने इथे म्हटलंय की परोपकारार्थम इदम शरीरम, माणसाचं जे शरीर आहे ते सुद्धा इतरांवर उपकार करण्यासाठीच, परोपकार करण्यासाठीच आहे. So we can here we can say that trees yields the fruits for the sake of the others. Then rivers flow for the sake of the others. Cows give milk for the sake of the others. Similarly, this body is meant for doing good things to others, for the others. त्याच्यानंतर पुढचा एक जो श्लोक आहे तो काय म्हणतोय बघूया. जाढ्यम धियो हरति सिंचती वाची सत्यम, मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति, चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं, सत्संगतिः कथय किं न करोति पुंसां. So here they have given the importance of the company of good people, company of the uh, very good people or the wise people. जाड्यम धियो हरती, जाड्यम धियो हरती म्हणजे काय, ही आपल्या बुद्धीचा जो मलिनता आहे, बुद्धीची जी मलिनता आहे ती दूर करते. सिंचती वाची सत्यम म्हणजे आपल्या मुखामध्ये, आपल्या भाषेमध्ये, आपल्या वाणीमध्ये ती सत्याचा शिडकावा असेल, सत्याचा शिडकावा करते. त्याच्यानंतर मानोन्नती दिशती पापम उपाकरोति,
आपली उन्नती, आपली जी कीर्ती आहे ती सर्व दिशांमध्ये पसरवते. पापम अपाकरोती, माणसाचं जे पाप आहे ते दूर करते. चित्तम प्रसादयती, दिक्षु तनोती कीर्ती, माणसाचं चित्त जे आहे, मन आहे, त्याला अजून सुखावते, आनंदित करते. दिक्षु तनोती कीर्ती, त्याची कीर्ती जी आहे ती सर्व दिशांमध्ये पसरवते. सत्संगती ही कथय किम न करोती पुंसा, तर चांगल्या माणसांची सत्संगती काही गोष्टी चांगल्या करत नाही, सांग बरं. सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात ना. जे माणसाच्या बुद्धीमधली जी मालिन्यता आहे ती दूर होते. त्याच्या वाणीवरती सत्याचा शिडकावा होतो. त्याची जी कीर्ती आहे ती सर्व दिशांमध्ये पसरते. त्याचं जे मन आहे ते सुद्धा आनंदित होतं. त्याची कीर्ती आहे ती सगळ्या वेगवेगळ्या दिशांमध्ये पसरते. आणि अशा प्रकारे चांगल्या लोकांच्या संगतीमुळे, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे खरोखर माणसाची खूप छान प्रगती होते. सो हिअर दे हॅव गिवन the importance of the good people. They have given they have given the importance of company of good people. So they are saying the company of good people removes the dullness of intellect, sprinkles the truth over speeches, increases the respects, removes sins, pleases our mind, and spreads the fame in all the direction. Tell me what the company of good people does not do. So, Jadyam Harat Dhiyo Harati means his company of good people, it removes the dullness of intellect. Sinchati Vachi Satyam means it sprinkles the truth over the speech. Sinchati sprinkles Vachi over the speech. Satyam truth. Manonnatim Dishati Papam Apakaroti. So it generally increases our respect. Mana Unnati, it increases our respect. Dishati, Dishati means in all the direction. Then Papam Apakaroti, it removes our sins. Chittam Prasadayati, it pleases our mind. Dikshu Tanoti Kirtim, and spreads the fame in all the direction. Tatsangati katham kathaya kim na karoti punsam. So tell me what the company of good people does not do. ते खरोखर चांगल्या माणसांच्या संगतीमुळे माणसाला खूप काही गोष्टी शिकावयास मिळतात, खूप काही गोष्टींचा आनंद घेता येतो, खूप काही गोष्टींची भरभराट सुद्धा होते. पुढचा श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैस्तास्तु न पूज्यन्ते सर्वतः तत्र अफलाः क्रियाः. म्हणजे असं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, तिथे नारी म्हणजे महिलांची पूजा केली जाते. रमन्ते तत्र देवताः, तिथे देवता रमन्ते म्हणजे निवास करतात. यत्रैहि नार्यस्तु ना पूज्यन्ते, ज्या ठिकाणी महिलांना मान दिला जात नाही, म्हणजे इथे म्हटलंय की जिथे महिलांना मान दिला जात नाही अशा ठिकाणी सर्व क्रिया, सर्व काम ही सफल होत नाहीत. अशा ठिकाणी सर्व काम ही अफल होतात, म्हणजे सफल होत नाही, विफल ठरतात, सफल होत नाहीत. So here they are saying that deities live happily where the women are worshipped or respected. Where they are not worshipped, all the enterprises are fruitless. अफलाहा fruitless. जिथे महिलांची किंवा आपण म्हणू स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांना मानसन्मान दिला जातो. पूजा केली जाते म्हणजे इथे म्हटलंय त्यांना मानसन्मान दिला जातो. जिथे त्यांना मानसन्मान मिळतो, जिथे त्यांना मानसन्मान दिला जातो, अशा ठिकाणी खरोखर देवता वास करतात. कारण नारी ही सुद्धा एक देवताच आहे. यत्रैहि तास्तु न पूज्यन्ते, जिथे त्यांना मान दिला जात नाही
अशा ठिकाणी सर्व क्रिया म्हणजे माणसाची सगळी कामं ही निष्फळ ठरतात. तर अशा प्रकारे आपण हे सगळे श्लोक बघितलेले आहेत. पहिलं काय बघितलं? विद्येचं महत्व सांगितलेलं आहे की विद्या हे माणसाकडचं असं धन आहे की जे कोणीही त्याच्याकडून चोरू शकत नाही. कोणताही राजा ते त्याच्याकडून घेऊ शकत नाही, काढून घेऊ शकत नाही. ते कुठल्याही दोन भावांमध्ये विभागता येत नाही आणि ते जास्त असल्याने कोणाला त्याचं ओझ सुद्धा वाटत नाही. व्यये कृते वर्धत एव. जसजशी विद्या आपल्याकडची वाढत जाते किंवा आणि आपण ती जशी दुसऱ्यांना देत जातो तशी ती आणखीन आपल्याकडे वाढत जाते. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा विषय एखाद्या व्यक्तीला शिकवत असाल तर त्यावेळेस त्यातलं आणखीन जास्त ज्ञान हे आपल्याला प्राप्त होत असतं. कारण त्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्या शिकवण्याच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि त्यामुळे आपण ते दुसऱ्यांना शिकवल्याने ती गोष्ट अजून पक्की होते. म्हणून म्हटलंय व्यये कृते वर्धत एव. आपण किती ते खर्च केलं, इतरांना दिलं, तर त्या ज्ञानाची आपल्याकडेच उजळणी होत असते आणि म्हणून ते कधीच आपल्यापासून कमी होत नाही. आणि म्हणूनच विद्या धनम सर्व धनम प्रधानम. विद्यारूपी धन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असं धन आहे. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी कोणाचं उदाहरण दिलंय की ज्यांचं मन मोठं आहे ना अशा माणसांबद्दल, की ती माणसं कधीच हा माझा आहे हा परका आहे असा भेदभाव कधीच कोणामध्ये ती माणसं करत नाहीत. ओके. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ज्यांचं खरोखर मन मोठं आहे त्यांच्यासाठी संपूर्ण पृथ्वी हेच त्यांचं कुटुंब होय. तिसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी गाय, नदी आणि वृक्ष यांचं महत्व सांगितलेलं आहे आणि ही या गोष्टी कशा प्रकारे उपकार करतात, इतरांना मदत करतात ते ते आपल्याला सांगितलेलं आहे. असं त्यांनी म्हटलंय की परोपकाराय फलंती वृक्ष. वृक्ष जे आहेत ते परोपकार करण्यासाठी फळं देतात. परोपकार करण्यासाठी नद्या वाहत असतात. परोपकार करण्यासाठीच गाय नेहमी इतरांना दूध देत असते आणि म्हणूनच आपलं शरीर हे सुद्धा नेहमी परोपकार करण्यासाठीच असावं. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठीच असावं. चौथा जो श्लोक आहे तो आपण पाहिला की ज्याच्यामध्ये गुणाचं महत्व सांगितलेलं आहे सत्संगती म्हणजे चांगल्या संगतीचं महत्व सांगितलं की जर आपण चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलो तर जाड्यम धियो हरती म्हणजे बुद्धीचा जो मालिन्य बुद्धीमध्ये जी असलेली मालिन्यता आहे ती दूर होते. सिंचती वाची सत्य म्हणजे सत्याचा शिडकावा या सत्संगतीमुळे आपल्या वाणीवर होतो. मानोन्नती दिशती पापमपा करोती. या सज्जन माणसांच्या किंवा सत्संगती असलेल्या माणसांच्या सहवासात आपण जर राहिलो तर नक्कीच आपली कीर्ती जी आहे ती दिशा दिशांमध्ये पसरते आणि म्हणूनच त्यांनी म्हटले की सत्संगती चांगल्या माणसांची संगती ही माणसाने धरायला हवी. त्यामुळे माणसाचीच कीर्ती दश दिशांमध्ये पसरते. शेवटचा श्लोक आहे की जिथे नारींबद्दल म्हटलेलं आहे की जिथे नारी किंवा महिला किंवा स्त्री तिला जिथे योग्य वागणूक मिळते, योग्य सन्मान मिळतो तिथे खरोखर देवता वास करत असतात. जिथे तिला मानसन्मान मिळत नाही अशा ठिकाणी मात्र सगळ्याच गोष्टी या निष्फळ ठरत असतात, वाया जात असतात. आता आपण याचे काही प्रश्नोत्तर बघूया. श्लोक पहिला एक वाक्येन उत्तरत. कैही धनम न ह्रियते. कोणाकडून धन चोरलं जात नाही. तिथे धन कुठलं धन? विद्यारूपी धन. कोण चोरू शकत नाही तर चौरही. चौरही विद्याधनम न ह्रियते. पुढचा प्रश्न आहे केशु धनम ना विभाज्यते. धन जे आहे ती कोणत्या दोघांमध्ये विभागलं जात नाही तर आपण काय म्हणूया भ्रातृषु दोन भावांमध्ये कधीही विद्यारूपी धन विभागलं जात नाही. बाकी कुठलंही असू दे जे काही रिअल असेट आहे त्या गोष्टी सगळ्या दोन भावांमध्ये विभागल्या जाऊ शकतात पण विद्यारूपी धन एकाकडे आहे आणि एकाकडे नाहीये कुठलंच नॉलेज तर पण
या भावाकडून दुसऱ्या भावाकडे त्याची विभागणी केली जाईल असं करता येत. पुढचा श्लोक आहे सर्व धनम प्रधानम किम. सर्व धनामध्ये श्रेष्ठ प्रधान असं धन कुठलं, तर विद्याधन. विद्यारूपी धन हे माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं, प्रधान महत्वाचं असं धन आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे माध्यम भाषया उत्तरत. आपल्याला जी उत्तरं लिहायची आहेत ती आपल्या माध्यम भाषेमध्ये लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे विद्याधनम व्यये कृते कथम वर्धते. विद्याधन जे आहे ते व्यय केल्यावर, खर्च केल्यावर कसं वाढतं बघूया. इफ वी स्पेंड मनी इट बिकम्स लेस, इट डज नॉट ग्रो, बट दिस इज नॉट इन केस ऑफ the vidyadhanam. If we make use of our knowledge or teach it to the others, our knowledge does not diminish. आपण जर दुसऱ्यांना शिकवलं तर आपलं जे ज्ञान आहे त्या विषयातलं हे कधीच कमी होत नाही. On the other hand, it increases. We come to know something new about it every time we shine it with the others. Therefore, it is said that teaching is the best way of learning. So, by teaching or by explaining the others, we also come to know some more things. Okay? पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दम लिखत. समानार्थ शब्द लिहायचं. चोरह, चोरह ह्याला शब्द आहे तस्करह. चोरी करणे म्हणजे तस्करी करणे, तर इथे आपण म्हणू शकतो चोरह तस्करह. पुढचा प्रश्न आहे भारः. भार म्हणजे एखादं वजन. विद्यारूपी धन हे कधीच कुणाला भार असं वाटत नाही, म्हणजे त्याचं ओझ असं माणसाला कधी वाटत नाही. भारः भरः, भारला शब्द आपण भरः घेऊ शकतो. पुढे नित्यम. नित्य म्हणजे नेहमी, सदा. विद्या, विद्या ज्ञानम. पुढे धनम, धनम वित्तम आणि प्रधानम श्रेष्ठम. विरुद्धार्थक शब्दम लिखत. व्ययः, व्ययः संचयः. व्यय म्हणजे खर्च करणे, संचयः म्हणजे साठवणे. नित्यम, नित्य म्हणजे नेहमी, त्याच्या विरुद्ध काय येणार, अनित्यम. पुढचा आहे प्रधानम. प्रधानमच्या विरुद्ध काय येईल, गौणम. पुढचा श्लोक बघूया. संधीम कुरुत. पहिली संधी, संधी आपल्याला करायची आहे. परह अधिक वा अधिक इति. काय येणार, परह अधिक वा अधिक दॅट इज परोवेती. परहचं काय होईल, परो, आणि वा अधिक ई बरोबर वे होईल, मग परोवेती अशी ती संधी होईल. पुढे आहे वसुधा एव. काय होणार, वसुधा अधिक एव वसुधैव. वसुधैव. दुसरा श्लोक जो आहे तो आहे एक वाक्य. दुसऱ्या श्लोकातला हा पुढचा प्रश्न आहे एक वाक्याने उत्तर येतं. अयम निजः अयम परः इति केशाम गणना. अयम निजः अयम परः इति केशाम गणना म्हणजे ही कोणाची गणना आहे, ज्यांचं मन लहान आहे त्यांची ना. सो अयम निजः अयम परः इति लघु चेतसाम गणना. अशी गणना कोणाची आहे, लघु चेतसाम. ज्यांचं मन खरोखर लहान आहे अशांची गणना असते. अशी माणसं गणना करतात की हा माझा आहे, हा परका आहे. परंतु ज्यांचं मन मोठं आहे, उदार मनाची माणसं आहेत, त्यांच्यासाठी मात्र ह्या सगळ्याच गोष्टी, आपल्या या जगातली सगळ्याच गोष्टी ह्या आपल्या कौटुंबिक सदस्यासारख्याच आहेत. केशां कृते वसुधा एव कुटुंबकम भवती. कोणासाठी वसुधा, पृथ्वी ही कुटुंबासारखी आहे, तर ज्यांचं मन मोठं आहे त्यांच्यासाठी ना. सो उदारचरितानां कृते वसुधा एव कुटुंबकम भवती. ज्यांचं मन खरोखर खूप उदार आहे त्यांच्यासाठी पृथ्वी एक स्वतःच एक कुटुंबच आहे. स्तंभ मेलनम करू. तर तुम्हाला इथे स्तंभ मेलन करायचंय. स्वयं, स्वयंचं काय होणार, निज. हा पुढे गणना. गणना मोजणं ना. गणना किती, चिंतत, चिंतनम. अयम, अयम निज. आणि पृथ्वी
पृथ्वी काय येणार? वसुधा. पृथ्वी वसुधा. तिसरा श्लोक बघूया. प- एक वाक्याने उत्तर येतं. परोपकाराय वृक्षः किं कुर्वन्ति. परोपकार करण्यासाठी झाड आपल्याला काय बरं देतात? फलानी. वेगवेगळी फळं देत असतात. आपण काय म्हणू शकतो इथे? परोपकाराय वृक्षाः परोपकाराय वृक्षः फलानि यच्छन्ति. काय देतात? परोपकाराय वृक्षः फलानि यच्छन्ति. परोपकाराय नद्यं किं कुर्वन्ति. परोपकाराय नद्यं किं कुर्वन्ति. परोपकाराय नद्यः वहन्ति. परोपकाराय नद्यः वहन्ति. काः परोपकाराय दुहन्ति. कोण परोपकार करण्यासाठी दुहन्ति. गाय दूध देते, तर गावः परोपकाराय दुहन्ति. गाय जी आहे ती इतरांवर उपकार करण्यासाठी सतत त्यांना वेगवेगळ्या गोष्टी देत असते. माध्यम भाषेय उत्तर. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहायचा. तर श्लोक काय आहे? लघुचेत परोपकाराय नाम किम आणि के परोपकार भगत. हा, परोपकाराय नाम किम म्हणजे परोपकार म्हणजे काय आणि कोण परोपकार करण्यामध्ये मग्न असतात. What we can say? Paropakara means doing good to others. Trees, rivers, and cows are engrossed in doing to others. Trees yield fruits for the sake of the others. Their trunk, leaves, flowers, and fruits and shade are always useful to us. Ri- Rivers flow and give water to us. So, same way, cows give the milk to us. In the same way, we should work for the others. We should always work for the others. पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्द लिहा. वृक्षा हा, वृक्षाला समानार्थी आपण काय म्हणूया? पादपहा. नेक्स्ट नद्यः. नद्यः सरित. नदी सरित पण चालेल. सरितः. नद्यः सरितः. पुढे शरीरम. शरीरम देह. देहः. चौथा श्लोक बघूया. रिक्तम स्थानम पूरयत. आपल्याला इथे फक्त रिक्त स्थानांची पूर्ती करायची. सत्संगती ही धाधीयः जाड्यम हरती. म्हणजे चांगली संगती ही जाड्यम. जाड्यम म्हणजे त्यांच्या मना किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये मलिनता आहे ती दूर करते. सत्संगती ही नीचः. सत्संगती ही वाची सिंचती. वाची सिंचती. कसला शिडकावा करते सत्संगती? कसला माणसावरती शिडकावा करते ते आपल्याला इथे लिहायचं. तर सत्संगती ही चांगल्या वाणीचा आपल्या मुखावरती शिडकावा करते. मग सत्यम सिंचती. चांगल्या गोष्टींचा सत्याचा शिडकावा करते. मग सत्यम सिंचती. सत्संगती ही डॅश दिशती. सत्संगती कुठल्या गोष्टी? कीर्तीम दिशती. कीर्ती आपली सगळीकडे पसरवते ना, कीर्तीम दिशती. पुढे सत्संगती ही पापम डॅश. सत्संगती ही पाप दूर करत असते ना. मग आपण काय म्हणू शकतो इथे? पापम दूरी कुर्वन्ति. पापम दूरी कुर्वन्ति. पाप दूर करते. सत्संगती ही चित्तम प्रसादयती आणि सत्संगती ही दिक्षुम कीर्तीम तनोती. पुढचं आहे माध्यम भाषेला उत्तर. आता तुम्हाला जे उत्तर लिहायचंय ना ते माध्यम भाषेमध्ये लिहायचंय. सत्संगती ही जीवने किम किम करती. सत्संगती माणसाने जीवनात काय काय करते? तर मेनी आर बेनिफिट्स. आर दी बेनिफिट्स of being company of the good people. It makes our intellect sharp, speech truthful,
and mind free from the sin. It increases our honor, spreads our fame everywhere, and moreover, it makes our mind happy. Too short, in short, life, our life is fulfilled. शेवटच्या श्लोकाचे प्रश्नोत्तर करूया. संधी विग्रहम करोतो नारी अस्तु, नारी अधिक अस्तु, नारी अस्तु. यत्र एता, मग काय येणार? यत्र एता, यत्र एताः, is यत्र एताः. एतास्तु, एताः अधिक तु. तत्राफलः, तत्र, तत्र अधिक अफलः, तत्र अफलः. सर्वास्तत्र, सर्वाः अधिक तत्र, सर्वास्तत्र. पुढचं श्लोक आहे देवता पुत्र रमन्ते. देवता कुठे रमतात, रमतात? तर यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र देवता रमन्ते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र देवता रमन्ते. क्रियाः कुत्र अफलाः भवति? कुठे क्रिया सगळ्या अफल ठरतात किंवा वाया जातात, निष्फळ ठरतात? तर शेवटचं यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते, जिथे नारींना मान दिला जात नाही किंवा त्यांना सन्मान दिला जात नाही, त्यांना शैक्षणिक गोष्टींच्या सुविधा दिल्या जात नाहीत, तिथे मात्र एखादी गोष्ट ही, कुठली गोष्ट ही अफल ठरत असते. पुढचा प्रश्न आहे यत्र नार्यः पूज्यन्ते इति सूक्तिं श्लोकस्य आधारेण स्पष्टीकुरुत. म्हणजे आपल्याला इथे की जिथे नारीची पूजा केली जाते तिथे खरोखर देवता वास करतात, निवास करतात, ही जी ओळ आहे 4 ते 5 ओळींमध्ये स्पष्ट करा. तर what we can write? Women should be respected where they are not respected. All the other enterprises fail. Nowadays, very few people believe in deities, but if deities are taken as the symbols of good things, the verse is more relevant. Women are mothers, sisters, and wives. So if they are respected socially, by society, so the society will surely get the benefit. Okay? बाकीचा आणखी एक प्रश्न आहे नारी इत्यर्थम अमर कोश पंक्ती लिखत. नारी या शब्दासाठी तुम्हाला अमर कोशातल्या पंक्तीमधून एखादा शब्द शोधून लिहायचा. तर नारी या शब्दासाठी कुठला शब्द आहे? नारी शब्दासाठी आपण म्हणू शकतो महिला. महिला हा एक शब्द आलेला आहे. महिला अजूनही तुम्ही काही शोधू शकता. ठीक आहे, तर इथे आपण आता थांबूया. महिला आहे, स्त्री आहे, नंतर योषिद आहे, योषा, सीमंततिनी इत्यादी हे सगळे शब्द नारी या शब्दासाठी वापरले जातात. ठीक आहे, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला करूया.